प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना. सुरेश धस यांनी आज सगळंच बोलून दाखवलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात एकामागून एक गौप्यस्फोट होतात. भाजपचे आमदार सुरेश धस यांची तोफ सातत्याने धडाडते. त्यांनी आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय आणि त्यामुळेच हिवाळी अधिवेशनमध्ये सुरेश धस यांनी अधिवेशन तर गाजवलंच, मात्र आता त्यांनी परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची मालिकाच बाहेर काढली. अर्थात त्यांच्या विरोधाचा रोष मंत्री धनंजय मुंडे हे आहे हे वेगळे सांगायला नको, पण त्यांनी कागदपत्रासह हे आरोप केल्याने बीडमध्ये बंदूकशाहीच नाही तर दहशत अराजकतेचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. त्यातच सुरेश अण्णा धस यांनी प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचे नाव घेत हा परळी पॅटर्न सांगितला आणि त्यामुळे एकच चर्चा रंगली. सुरेश धस हे काय म्हटले? या अगोदर काही दिवसापूर्वी करुणा मुंडे यांनी सुद्धा प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन काही आरोप केले होते. सुरेश धस यांनी CID पथकाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी आज संवाद साधला. मांजरसुबा घाटाजवळ पारगाव या गावाचा त्यांनी उल्लेख केला. त्यांचा तालुका माजलगाव येथील एका पॅटर्नचा उल्लेख त्यांनी केला. या भागात गायरान जमिनी बळकवण्यात आल्या, त्यासाठी तिथल्या बंजारा आणि पारधी समाजाला हुसकावण्यात आले. शिराळामध्ये 600 वीटभट्ट्या आहेत. या ठिकाणी अवैध वीटभट्ट्या लावण्यात आल्या. 300हून अधिक अवैध वीटभट्ट्या लावण्यात आल्याचा आरोप देखील धस यांनी केला. दरम्यान या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे उद्या होणाऱ्या बीडच्या आंदोलनामध्ये धस यांनी म्हटले की बंजारा समाज सुद्धा यामध्ये सामील होणार आहे. फक्त सोशल मीडिया, यूट्यूब आणि फेसबुक यावरती जे काही ठरवणूक माझ्या विरोधात ट्रोलर्स ठेवलेत ते सोडले तर बाकी सगळे बंजारा समाज सुद्धा या बीडमध्ये सामील होणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले. प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना यांचे नाव घेऊन सुरेश धस नेमकी कोणकोणत्या मुद्द्याला हात घालणार हे लवकरच स्पष्ट होईल. याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि हो, असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.